हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आहे ना, आज आपला 14वा अध्याय पाहणार आहोत. तर आहे ना, ह्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. हं? अ, हा थोडासा सायकोलॉजिकल असा अध्याय हा आपल्याला थोडस एक दृष्टी देतो की तुम्ही कुठल्या गुणांच्या प्रभावाखाली आहात. आणि पहा सगळ्यांनी स्वतःमध्ये की मी कुठल्या गुणांच्या प्रभावाखाली आहे. हा तर चालेल आपण ना आपलं मंगलाचरण म्हणू आधी. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण हा आज 14वा अध्याय पाहणार. तर त्याच्या आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आमच्या मराठीच्या ग्रुप हे पूजा माताजी आणि आमच्या या सगळ्या ग्रुपला प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण वेळेत इथे येता, तुम्हाला पण सादर प्रणाम. तर आज हे एकादशी आहे, षटतीला एकादशी. तर ना एकादशीचं भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी एकादशीचं महत्व खूप आहे. हा एकादशी ही भक्तीची जननी आहे, म्हणजे तुम्हाला भक्ती प्रदान करणार. तर अवश्य सगळ्यांनी प्रयत्न करा की तुम्ही एकादशी व्रत कराल. माताजी ग्रुपवर पीडीएफ पाठवतील, त्याच्यामध्ये बरीच माहिती आहे एकादशीची. तुम्ही पण गुगलवर वगैरे सायंटिफिकली पण सर्च करू शकता. मागे काही वर्षांपूर्वी एक नोबेल प्राइज मिळालं होतं एका जपानी डॉक्टरांना, की त्यांनी काय ओव्हरनाईट फास्टिंग विषयी हे की की तुम्ही ओव्हरनाईट फास्टिंग जेव्हा करता ना, तेव्हा नॅचरलीच तुमचं शरीर हे रोगमुक्त होत असतं. त्याला वेळ मिळत असतो फाईट करायला स्वतःच स्वतःच्या रोगराई बरोबर. तर हे झालं विज्ञानाच्या दृष्टीने, पण अध्यात्माच्या दृष्टीने म्हटलं ना भक्तीदायिनी आहे ती. त्यामुळे आपण अवश्य प्रयत्न करायला हवं की तुम्ही एकादशी व्रत कराल. आणि ना एकादशी करताना प्रकार असतात. सजला म्हणजे जल घेऊन करा किंवा निर्जला करा वगैरे. पण फराळ खाऊन केलात तरी चालेल. तुम्हाला जसं झेपतं तसं करा. तब्येतीप्रमाणे वगैरे. आणि जास्तीत जास्त म्हणजे जप जेवढा करता त्याच्यापेक्षा थोडासा जास्त करायचा प्रयत्न करा एकादशी दिवशी. पुन्हा धार्मिक ग्रंथांचं वाचन, श्रवण, कीर्तन करायचा प्रयत्न करा मंदिरांमध्ये. तर एकादशी व्रत अवश्य आपल्या जीवनामध्ये तुम्ही स्थान द्या. ओके. आणि आज मकर संक्रांतीचा पर्व आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आपण ना 17व्या अध्यायात भगवंतानी वाणीचं तप सांगितलेलं आहे की तुमची वाणी कशी असायला हवी.
तेव्हा पण पाहू की आता सोशल मीडियामुळे वगैरे आपण खूप हे बोलायला लागलेलो आहोत, म्हणजे बेभानपणे. तर कृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे तिथे, की वाणी आपली कशी असायला हवी. पाहू आपण ते पण. तर सध्या तरी छान-छान तिळगुळ वगैरे खा, गोड-गोड बोला. ओके. आता हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ना ते हे अ, अं, वरती कृष्ण आहेत. मधी 3 देवी दिसतायत ना तुम्हाला आणि खाली माणूस आहे आणि त्या कठपुतलीसारख्या त्यांना नाचवतायत. हां. तर वरती खाली ते आहोत ते आपण माणसं आहोत. ते मधी 3 आहेत तिला म्हणायचं माया. माया देवी आहे ती. हां. आणि वर आहेत कृष्ण म्हणजे ती आपण तिच्या ताब्यात आहोत आणि ती मात्र पूर्णपणे भगवंतांच्या अ, ह्याच्याखाली कार्य करते, नियंत्रणाखाली. भगवंत हे मायापती आहेत. हं. तिने तुम्ही पृथ्वीवर जेव्हा पहिला जन्मल्यावर आपण श्वास घेतो, तेव्हाच ही माया आपला कब्जा घेते आणि आपल्याला बंधनात अडकवते. मग आता तुम्ही म्हणाल, तर मी तर पूर्ण फ्री आहे. मला कोणीच नाही बांधलेलं. हां, फ्री आहोत आपण. मग कुठे म्हणजे मला कोणी बांधलंय असं का म्हणतोय की तिने तुमचा पूर्ण कब्जा घेतलाय आणि आपल्याला ती दिसते बघा कठपुतल्यांप्रमाणे डान्स करायला सांगते. तर आता बघू हा अध्याय पाहिला ना, की कळणार आणि इथून पुढचे 18ही अध्यायांपर्यंत कृष्णाने ह्या गुणांविषयी खूप सांगितलेलं आहे. गुण संस्कृतमध्ये गुण ह्या शब्दाचा एक अर्थ पण येतो. बंधन, दोरी अशा टाईप. हां, तर ती कशी आपल्याला बांधून ठेवते ना आणि आपल्या सगळ्यावर तिचा प्रभाव असतो. म्हणजे मायेचा. हे कृष्णाने खूप डिटेल सांगितलेलं आहे आणि हे ज्ञानयोगाचे अध्याय आहेत. ते आपण समजून पण घ्यायला हवे, की कशी ती आपल्याला नाचवत असते. ओके. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. प्रभुपाद स्वामींना पण प्रणाम करू. हां, आता मला कोणीतरी सांगा कालच्या अध्यायाचं नाव काय होतं? बोला. कालच्या अध्यायाचं नाव काय होतं आपल्या? 13वा अध्याय, मोठा अध्याय होता. क्षेत्र प्रज्ञा विभाग योग. क्षेत्रज्ञ विभाग योग. हा बरोबर आहे. हा छान छान. ते तर अवघड आहे नाव त्याची खूप. हां, पण थोडा तसा तात्विक अध्याय होता तो. हां, तर बरोबर आहे. पण क्षेत्रज्ञ विभाग योग. तर त्या अध्यायाची काल सुरुवातच अर्जुनाच्या 6 प्रश्नांनी झाली होती, की प्रकृती कोण? पुरुष कोणाला म्हणतात? क्षेत्र कोण? क्षेत्रज्ञ कोण? ज्ञान काय? आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं ध्येय कोण? तर ह्या 6ही प्रश्नांची कृष्णाने उत्तरं दिली. क्षेत्र म्हणजे काय? आपलं शरीर. क्षेत्रज्ञ किती आहेत? 2 असतात. आपल्या शरीराचा आपला आत्मा आहे. क्षेत्रज्ञ. आणि एक परम क्षेत्रज्ञ असतो. तो प्रत्येकाच्या शरीरात असतो. म्हणजे परमात्मा रूपाने भगवंत असतात हां. तर मग त्याच्यानंतर बरंच आपण पाहिलं होतं. मग त्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त करायची पद्धतही बघितली होती. कृष्णाने ज्ञानाचं ध्येय काय आणि आपण ते बघितलेले श्लोक म्हटलं होतं बघा 13.8 पासून होते, की तुम्ही लक्षात ठेवून वाचा, की भगवंत ज्ञान कशाला म्हणतायत. ते घोषित करतात. हे जे ह्याला मी ज्ञान म्हणतो, हां, ह्या व्यतिरिक्त जे ते पूर्ण अज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचं ध्येय कोण आहे ते पण त्यांनी पुढे सांगितलेलं, की भगवंत आहेत. तर ते तुम्हाला म्हटलेलं बघा जरा प्रभुपाद स्वामींचं लिखाण वाचा ते. छान लिहिलेलं आहे. मग त्या ज्ञानाचं ध्येय हे कृष्ण असायला हवे. मग प्रकृती, पुरुष ह्यांच्या संयोगातून इथे सगळं म्हणजे आपण तेही बघितलं, की इथे जे काही आपल्या वाटणीला येतं, शरीरं मिळतात, ही सगळी आपल्या इच्छांमुळे असतात आणि आपल्या कर्मांप्रमाणे. आणि मग थोडं ज्ञानाची दृष्टी, की जो खरा नम्र पुरुष असतो, तो ज्ञानाच्या दृष्टीने यथार्थ रूपात बघतो. तो काय बघतो, की प्रत्येकाच्या हृदयातले परमात्मा. हं. ओके. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. हा कालचा अध्याय होता. आता आपण आजचा पाहूया. तर 3 गुणांनी मनुष्य कसा बद्ध होतो हे पाहणार.
तर नावं लक्षात ठेवा. कुठले तीन गुण आहेत? सत्व, रज आणि तम. ओके. मग त्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्य कसा वागतो? हा, मग त्यांच्या व- वैशिष्ट्य काय असतात, म्हणजे ह्या गुणांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? हा, आणि त्या गुणांमध्ये जर का तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला पुढे काय होतं, म्हणजे तुम्ही कुठे जाता, हे सगळं व्यवस्थित कृष्णाने सांगितलेलं आहे. हा, आणि एवढ्यावर थांबलेले नाहीत. मग ह्या गुणांच्या पलीकडे कसं जायचं? कारण कृष्ण, आता आपण त्या स्लाइड मध्ये बघितलं ना, ते तर त्या मायेच्या वरती आहे. गुणांमध्ये अडकून पडून आपल्याला चालणार नाहीये. भगवंत तर त्याच्या पलीकडे आहेत. मग ह्या गुणातीत, ह्या मायेच्या पलीकडे कसं जायचं ते पण सांगणार. हं? माताजी घ्या पुढे. हरे हरे वाचा. कृष्ण. श्री भगवान म्हणाले, पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानाचे परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. हरे कृष्ण. हा, आता ना भगवंत काय सांगतायत बघा. मी आता तुला परत एकदा एक असं ज्ञान सांगतो ना, की जे सर्व ज्ञानातील उत्तम असं ज्ञान आहे. हं? जे आपल्याला हवं, उत्तम म्हणतायत ते त्या ज्ञानाला. जे जाणल्याने ना मुनी सुद्धा परम सिद्धी प्राप्त करतात. परम सिद्धी म्हणजे काय असते? अ, तर सिद्धी म्हणजे असं समजू नका की तुम्ही पाण्यावर चालणं, दुसऱ्याच्या मनातलं ऐकू येणं वगैरे. ह्याला परम सिद्धी इथे म्हटलेलं नाहीये. तर ज्यामुळे तुम्हाला भगवत प्राप्ती होणार. असं. मग हे इथे जे स्लाइड मध्ये दिसतायत ना, हे भागवतम मधलीच प्रसंग आहे. हे नवयोगेंद्र आहेत. ते आकाश मार्गे येत आहेत बघा, ते कोण आहेत? नवयोगेंद्र आहेत. हं? आणि त्यांना एक हे होती आता, जसे नारद सगळीकडे जाऊ शकतात, तसे ह्या नवयोगेंद्रांच्या भक्तीला बघून त्यांना पण एक शक्ती आहे त्यांच्याकडे, की ते ह्या कुठल्याही ब्रह्मांडामध्ये कुठेही जाऊ शकतात. पण ते जातात कुठे? फक्त जिकडे भगवंतांच्या विषयी कीर्तन श्रवण सुरू आहे ना, कथा, अशा ठिकाणी जातात. हा, हे नवयोगेंद्र आकाशमार्गे स्वतःच्या गतीने प्रवास करू शकतात. मग ना एकदा इथे निमी महाराज आहेत. अ, जनकपुरीचे निमी महाराज. तर त्यांच्या तिथे यज्ञ सुरू असतो. तिकडे ते येतात. तर ती छान चर्चा आहे निमी महाराजांबरोबर. मग निमी महाराज त्यांची खूप छान स्वागत करतात. हा, त्यांना आसन वगैरे देतात. आणि त्यांनी ते खूप छान एक प्रश्न विचारतात, की मी अ, हे म्हणजे माझ्या प्रजेची आणि माझी आध्यात्मिक उन्नती होईल, कशी होईल, हे मला तुम्ही सांगा. हा, म्हणजे ते राजे पण बघा, की मी भक्ती कशी करू, हा, कशी करायची असते भक्ती, हे कृपया तुम्ही मला सांगा, असं म्हणतात. म्हणजे ते राजे पण बघा, हा, कसे होते, ऑलरेडी ह्याच्यावर स्थित होते. निमी महाराज म्हणजे आत्म्याच्या स्तरावरच स्थित होते, स्वतः पण शुद्ध भक्त होते. तरी पण ह्या नवयोगेंद्रांकडे चौकशी काय करत होते, की भक्ती कशी करायची. हा, नम्रता हवी आपल्यामध्ये. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. हरे कृष्ण. हा, तर हे ज्ञान कसं आहे सांगा. आता भगवंत जे ज्ञान देणार आहेत ना, हे ज्ञान जर का आपण जाणू शकलो तर भगवंतांचा प्राप्ती आपण करू शकतो. हा, मध्ये भगवंतांची धाम प्राप्त केलं ना, की तिथे पुन्हा जन्म मृत्यू नसतो. आपण मुक्त होतो या सगळ्यातून. आणि हे वैकुंठाचे स्लाइड बघा तुम्ही, ते वैकुंठ आहे बघा. आणि तिथे एकदा गेलो की मुक्ती असते. पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण येत नसतो. आणि प्रलय जरी कितीही आले, कायही झाले, तरी ही आध्यात्मिक धाम आहेत. ही नेहमी नित्य आहेत, ती सनातन आहेत. हा, आणि इथे कसं असतं माहितीये, तुम्ही पाहाल तर सगळे स्त्री पुरुष वगैरे ते तेजोमय,
आणि व्यवस्थित असतात, सुंदरसे दिसायला. आता आपल्या इथे कसं वेगवेगळं असतं, कोण उंचीला खूप जास्त, कोण कमी, अ, वगैरे असं म्हणजे वेगवेगळी व्हरायटी असते. तसं नाही, इथे जे असतात ते सगळेच दिव्य स्वरूपात सुंदर असे असतात. हां, आणि सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेले असतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही दुःख नसतात तिथे. ओके. त्यामुळे त्याला वैकुंठ म्हणतात. ह्या सगळ्यापासून वेगळं असं आहे ते. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. वाचा. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण. हं. तर इथे ना भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात. ओके. ह्या भौतिक जगतामध्ये, की मग काल आपण बघितलं तसं, की इथे जेव्हा तुम्ही ह्या भौतिक जगतामध्ये येता, तुमच्या कर्मांप्रमाणे, तुमच्या इच्छांप्रमाणे तुम्हाला शरीर मिळत असतं. हां, मिळतं मान्य आहे. पण बीजप्रदाता पिता कोण आहे? ह्या विविध योनी किंवा काय, हे जे सगळ्याचं मूळ आहे, जरी तर कुठेही म्हणजे तुम्ही हे प्रकट कशातनं झालं? आपण गोलोक चार्ट बघितला होता. हां, की आपण प्रकट कशातून झालो? आलोय सॉरी कुठून आपण आलोय असं सोर्स शोधत गेलात, तर आपले बीज प्रदाता पिता हे भगवंत आहेत. हां, ते कळलं ना? आत्मा हा भगवंतांचा अंश आहे. त्यामुळे इथल्या सगळ्यांचेच बीज प्रदाता पिता हे भगवंत आहेत. मग सगळ्यांचेच धरा, असं नाही की फक्त पृथ्वीवर, अगदी वरच्या लोकांपासून खालीपर्यंत जे कोण सजीव आहेत, त्या सगळ्यांचे बीज प्रदाता पिता हे भगवंत आहेत. हं? हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. वाचा फक्त हे माताजी. हे क्लासिफिकेशन आहे, तुम्ही वाचा 84 लाखचं. हां. हो माताजी. मी बीज प्रदान करणारा पिता आहे. 4 लाख प्रकारचे मानव, 30 लाख प्रकारचे पशु, 10 लाख प्रकारचे पक्षी, 11 लाख प्रकारचे कीटक आणि सरपटणारे जीव, 20 लाख प्रकारचे वृक्ष, झाडे, वेली, गवत, 9 लाख प्रकारचे जलचर. हरे कृष्ण. हां, हे इतक्या इतक्या प्रकारचे आहेत. मनुष्यच बघा, तिथे 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत. एवढे कुठे आहेत? आपल्याला तर सगळे सेम दिसतात ना. तर ते चेतनेवर अवलंबून असतं, की तुम्ही कुठल्या चेतनेमध्ये आहात, त्याप्रमाणे ते वर्गीकरण केलेलं आहे. ओके. पण आपले लक्षात ठेवा सगळ्यांनी, आपले बीज प्रदाता पिता म्हणजे आपला ओरिजिन आहे, हा आपण भगवंतांकडून आलेलो आहोत. हं? हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहो अर्जुना, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण. आता ना ही जी भौतिक प्रकृती आहे ना, ही ह्या 3 गुणांनी, हिला माया म्हणतात. ती कशाने बनली आहे बघा? सत्व, रज ह्या 3 गुणांनी बनलेली आहे. हं. मग कृष्ण काय म्हणतात, "हे महाबाहो अर्जुन, जेव्हा तुम्ही ह्या प्रकृतीच्या संपर्कात येता तेव्हा त्रिगुणांमुळे बद्ध होता." तेच मगाशी म्हटलं ना, आता कृष्ण तर म्हणताय तुम्ही बद्ध झालाय. आणि शेवटी ती भगवंतांची वाणी आहे आणि आपण तर म्हणतो आपण आता बरोबर आहे ना, आपण कुठे कोणी बांधून थोडंच ठेवलंय आपल्याला. हां, तर जेव्हा आपण आईच्या गर्भातून बाहेर येतो आणि इथे पहिला श्वास घेतो, तेव्हा प्रकृती ही माया आपला ताबा घेत असते आणि ना आपल्याला भगवंतांचं विस्मरण होतं. नाहीतर आत्मा हा भगवंतांचं चिंतन करत असतो, तो त्यांच्याशी जोडलेला असतो. पण इथे पहिला श्वास घेतलात रे घेतलात, की आपण मायेच्या प्रभावाखाली येतो आणि आपण भगवंतांच्या विस्मरणात जातो. हां, आणि मग ते आपल्याला पुन्हा आठवण गुरु करून देतात. गुरु यावे लागतात आपल्या जीवनामध्ये.
ते आपल्याला सांगतात की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि ती दृष्टी देतात. ओके. नाहीतर ह्या मायेमुळे आपण त्यांना विसरलेलो असतो आणि ती आपला पूर्ण ताबा घेते. माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्ण. आता ना सत्व गुणाविषयी सांगितलेलं आहे. हे बघा, हा एक लक्षात ठेवायचं की भगवंतांकडे जाण्यासाठी आपल्याला आधी सत्वगुणापर्यंत उन्नत व्हावं लागणार. हा, ते काय आपल्या हातात आहे. आपल्याला स्वतःला बदलायचंय आणि मग भगवंतांकडे जायचा आपला प्रवास सुरू होतो. त्यासाठी आधी तुम्हाला सत्वगुणामध्ये यावं लागणार. पण ज्या व्यक्ती सत्वगुणात असतात, कृष्ण काय सांगतायत बघा, ते कसे असतात. हा गुण ना इतरांपेक्षा निर्मळ आहे. शब्दच बघा कसा निर्मळ असा आहे, शुद्ध स्वरूपातलाच आहे तो गुण. हा, आणि त्यामुळे प्रकाशमयी आहे, म्हणजे तिथे ज्ञानही असतं. ही लोक कशी असतात माहितीये, ऑलरेडी ज्ञानातच स्थित असतात ती. भलेही कृष्णांशी जोडली असतील अगर नसतील, हा, सध्या तरी आपण असं धरू, तरी पण ती जे 4 लोक जे कृष्णांकडे कधी जाऊ शकत नाहीत, त्या कॅटेगरीत नसतात. दुसऱ्यांना विनाकारण त्रास द्यावा, लुबाडावं वगैरे अशी त्यांची वृत्ती नसते. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असतात. हां, आणि त्या कुठल्याही प्रकारची व्यसनं करायची नाहीत. जी कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित पार पाडणं. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात पण प्रामाणिक असतात. अ, की आणि थोडीशी उच्च म्हणजे वाचन वगैरे असतं. चांगल्या प्रकारचं वाचन, चांगल्या लोकांची संगती करतात, निसर्गाची वगैरे काळजी असते अशी. आणि कलेच्या क्षेत्रातली वगैरे असतात, की ज्यांना गायन, वादन ह्यामध्ये रस असतो, ते समजतं. हां, तर साधारण अशी लोकं ही सत्वगुणातली असतात. मग आता तुम्ही म्हणाल, की मग ह्यांना कोण बांधून ठेवतं? हां, सगळं तर चांगलं आहे. मग हे कुठल्या बंधनामध्ये इथे अडकतात? तर सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. म्हणजे जे आहे त्यात असं नाही, की खूप पैसा वगैरे असतो, पण जे आहे त्यात ती समाधानी असतात. आणि कशी असतात, थोडीशी ज्ञानी असल्यामुळे लेव्हल ऑफ कम्फर्ट असतो जीवनामध्ये. त्यामुळे जे जीवन आहे त्याच्यामध्ये ती समाधानी असतात. मग ते जे सुख आणि ज्ञान असतं ना, तीच भावना त्यांना इथे बांधून ठेवते. म्हणजे काय होतं, काहीच पुढे जास्त मिळवायची इच्छा नसते. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असतात. मग काय आहे, कुठे जावंसं वाटणार ना? त्यामुळे ते जीवनात जे सुख आणि ज्ञान आहे त्याच्यामुळेच ते बद्ध होतात. पण लक्षात ठेवा, की भक्तीकडे जायचं तर तुम्हाला सत्वगुणात आधी यावं लागतं. तर त्या शांत म्हणजे भक्ती करण्यासाठी, भगवंतांचा विचार करण्यासाठी, त्यांच्याशी जोडून घेण्यासाठी तुमचं माइंड, तुमचं मन हे शांत असायला पाहिजे, बुद्धी प्रामाणिक असायला पाहिजे. ती सत्वगुणात आल्याशिवाय होत नाही, कारण तो प्रकाशमयी आहे. तुम्ही थोडासा विचार करू शकता ह्या स्टेजला, की मी कोण आहे किंवा हे जग कोण चालवत असेल वगैरे असे. माताजी पुढची स्लाइड घ्या. रजोगुण रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्ण. हा जो रजोगुण आहे ना, हा असंख्य इच्छा असतात रजोगुणामध्ये. आणि हा पृथ्वी आपली जी आहे, पृथ्वीच्या वर 6 लोक आहेत. 7 नंबरला पृथ्वी आणि त्याच्या खाली 7. साधारण मध्यावर येते त्यामुळे. तर ही जी पृथ्वी आहे ना, ही रजोगुणाचं प्रतीक आहे. आणि वरची जी आहे ती आध्यात्मिक मध्ये येतात आणि खालची जी आहेत ती
तमोगुणातली येतात. म्हणजे वरचे लोक सत्वगुणातले धरा, पृथ्वी रजो आणि खालचे आहेत ते तमोगुणातले. मग आपली हा इथला ना स्वभावच आहे पृथ्वीचा रजोगुणात असणं. असंख्य इच्छा. एक पुरी झाली की दुसरी पूर्ण झाली आहे म्हणजे ती पूर्ण झाली आहे बाबा त्याचा आनंद घ्यावा असं पण नाही. ते पूर्ण होतंय, मिळतंय न मिळतंय तोच दुसऱ्याच्या मागे, मग तिसऱ्याच्या. तर जीवनभर पळत असतात ती. आणि फळाशी अतिशय बांधलेली असतात. म्हणजे मी किती दिवसातले किती तास मी काम करेन, हे करेन. पण मला ते प्रमोशन हवंच किंवा मला हे एवढं एका वर्षात करायचंच आहे. म्हणजे फळाशी अतिशय बांधलेली असतात. जर का ते त्याप्रमाणे झालं नाही, तर मग ती फ्रस्ट्रेशनमध्ये येतात येतात त्यांना डिप्रेशनमध्ये जातील अशी. ती फळाशी अतिशय बांधलेली असतात. आणि असंख्य इच्छा. हा वासना म्हटलंय बघा तिथे. हेच त्यांचं म्हणजे रजोगुण ओळखायचा तर ते तसं की इच्छा न संपणाऱ्या इच्छा आणि त्यासाठी धावत असतात, धावत असतात. हं. आणि त्यांना मग इथे बांधून कोण ठेवतं? तर त्या फळाशी खूप आसक्त असतात. कृष्णाला वगैरे अर्पण करणं तर लांबच. ऑलरेडी ते फळाशी खूप म्हणजे खूप आसक्त असतात. मग त्यामुळे आता तुम्हाला फळ हवंय तर घ्या. पुनरपी जननम, पुनरपी मरणम. जन्म घेतल्याशिवाय तर फळ भोगू नाही ना शकत. त्यामुळे त्यांची सकाम कर्मच त्यांना इथे बांधून ठेवतात. ओके. माताजी पुढची स्लाईड घ्या. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हरे कृष्ण. आता तमोगुण तिसरा जो गुण आहे ना, कृष्णाने त्याला अज्ञान म्हटलेलं आहे पूर्ण. पुढे पण बघू तर तमोगुण म्हणजे पूर्ण अज्ञान, अंधकार. हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण सॉरी. तर मग ही लोक कशी असतात ना, प्रमाद, आळस, निद्रा हे तमोगुणातले जे असतात त्यांच्याकडे हे गुण असतात. कसंही कोणालाही बोलणं, सतत आळशी म्हणजे रात्री 2 वगैरे 3 ला झोपायचं, सकाळी 12-1 ला उठायचं. हां. हे सगळे तमोगुणातले लोक व्यसनी असतात. व्यसनांसाठी जीवन जगत असतात. शुद्धीत आले की व्यसन. ओके. दुसऱ्याला त्रास देणं, मारणं हे सगळं त्यांना आवडतं. तर आहे ना भगवंत मग हे तमोगुण म्हणजे टोटल अंधारच आहे. त्यामुळे ते कशासाठी त्यांचं जे अज्ञान आहे ना, तेच त्यांना इथे बांधून ठेवतं पृथ्वीवर. अ, हरे कृष्ण माताजी. आवाज केला. आवाज येत नाहीये माताजी. इंटरनेट व्यसनी प्रॉब्लेम. तर ते असतात नशे वेगवेगळे, हरे कृष्ण माताजीज, प्रभूजीज. प्लीज रिक्वेस्ट आहे सर्वांना, प्लीज आपले कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा. एक आवाज येतोय का माताजी? काय माहिती लीव झाले होते मीटिंग मधून. हो, आता येतोय. येतोय माताजी. आला ना आवाज? हा. तुम्ही सॉरी आम्ही परत लीव झाले होते मीटिंग मधून बाहेर पडलेले. अज्ञानाने त्यांना इथे तर बांधून ठेवलंय इथपर्यंतच याला माताजी. तर लक्षात ठेवायचं सध्या ना एंटरटेनमेंट हे सगळ्यात मोठं व्यसन आहे. व्यसन तरी करतच असतात ही लोक. मोबाईलचं कव्हर काढतो विसरले मी काढायला. तर म्हणजे हे पण एक तुम्ही तमोगुणात असल्यासारखं आहे की गेमच्या मागे धावणं. गेम गेम त्या मोबाईलच्या गेमच्या मध्ये मुलं बघा किती हे होत असतात, गुंतलेली असतात. त्या लेवल
त्या लाईक्स तर सतत स्टेटस बघणं, चेंज करणं वगैरे वगैरे. ह्या सगळ्यामध्ये ना तुम्ही तुमचा अमूल्य वेळ फुकट घालवत असता. सगळ्यांनी लक्षात ठेवा की इथे श्वास मोजून मिळालेले आहेत. जेव्हा आपण जन्म घेतो ना तेव्हा आपले इथले श्वास ठरलेले आहेत. त्यामुळे ते कशासाठी वापरायचे? तुमच्या अभ्यासासाठी आहे तर योग्य आहे. पण तुम्ही नुसतं त्या आभासी जगात हरवताय तर अवघड आहे किंवा ह्या नशांमध्ये वगैरे. आणि हा कृष्णाने त्याचं वर्णन काय केलंय बघा, की तो अज्ञान, अंधकार आहे तो. तुम्हाला सगळ्यात जास्त शेवटच्या पायरीवर नेऊन ठेवणार आहे कृष्णांपासून लांब. आणि आता त्याचं पुढचे हे पण बघा, की तो कुठे नेऊन पोहोचवतो आपल्याला. तर आपण अवश्य प्रयत्न करायला पाहिजे, की आपण ह्यापासून लांब राहायला पाहिजे. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. आणि इथं त्याला बंधनकारक म्हणजे इथं बांधून कोण ठेवतं? तर त्यांचं अज्ञानच त्यांना इथे बांधून ठेवतं. हा, वाचा माताजी. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्ण. हा, तर कशाने बांधले जातात? ज्या त्या स्वभावाच्या प्रभावाखाली तुम्ही असताना, तर जो सत्वगुणातला मनुष्य आहे तो सुखाने बांधतो. आता ना तुम्ही सत्वगुणाविषयी इथे एक लक्षात ठेवा, हा सुखाने बांधतो ह्याचा अर्थ असा घेऊ नका की सत्वगुणातली लोक खूप सुखी असतात, म्हणजे खूप श्रीमंत असतात आणि ती दुसऱ्यांकडे पाहत नाहीत. असं नाहीये. सत्वगुणात असणं म्हणजे काय, की तुम्ही जे आहे ते मध्ये समाधान असतं त्यांच्याकडे. हा, आणि त्यामुळे ती जे आहे त्याच्यामध्ये आपलं आपलं करून आणि समाजासाठी चांगलेच असतात ते. मगाशी सांगितलं ना, त्यामुळे त्यांच्या जीवनाची एक कम्फर्ट असतो, एक शांतता असते. त्यामुळे ते इथे सुखी असतात आणि ते सुख त्यांना इथे बांधून ठेवतो. पण बाकीच्या दोघांपेक्षा तो उच्च आहे सत्वगुण. मग त्याच्यानंतर हा जो रजोगुण असतो ना, तो तुम्हाला सकाम कर्मांशी बांधतो. कारण त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर अ, म्हणजे अनियंत्रित इच्छा, महत्वाकांक्षा, हा, आणि फळाची आसक्ती. मग ते फळ हवंच असतं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा शरीर मिळत राहणार. आणि तमोगुण त्यांचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हा, अज्ञानातच असतात. कसंही वागायचं काय म्हणजे त्याला काय अर्थच नाही, टोटल अज्ञानात असतात. त्यामुळे ते त्यांचं अज्ञानच त्यांना इथे बांधून ठेवतो. हा, मग आता पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. हे भारता, कधीकधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधीकधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्ण. हा, आता हे जे गुण असतात ना, ह्यांची आपापसात नेहमी स्पर्धा सुरू असते वर्चस्वासाठी. तो दाखवलंय बघा, मधी आपण आहोत बद्ध आत्मा. हा, आणि हे 3 गुण असे स्वतःमध्ये खेचत असतात. आणि हे जे निरंतर सुरू असतं, कधी आपण सत्वगुणाच्या प्रभावाखाली, कधी रजोच्या, कधी तमोगुणांच्या. आता दिवस असतो ना आपला, दिवसाच्या वेळा पण असतात बघा त्याप्रमाणे. म्हणजे एक सकाळी पहाटे लवकर उठलात तर एक 8 वाजेपर्यंत वगैरे सत्वगुणात असतं. तुमचे जप होतील, पटापट होतं सगळं व्यवस्थित. मग 8 नंतर ऑटोमॅटिक आपल्याला दिवसभरातली कामं आठवायला लागतात. हां, आणि आपण ते करायला सुरू करतो. मग त्याच्यानंतर एक संध्याकाळी 6-7 नंतर बघा, थोडासा आळस यायला लागतो. मग म्हटलो जप राहिलाय मी करतो, तरी पण डोळे वगैरे आपोआप मिटायला सुरू होतात. झोप येते आणि खूप काय असं हे होत नाही, म्हणजे अभ्यास वगैरे पण करायला येत नाही. झोप येत राहते. हां, तेव्हा तमोगुणाचा प्रभाव असतो. तर असं हे जीवनाच्या हर एक टप्प्यावर हे गुण ना हे करत असतात, प्रभाव टाकत असतात आणि आपल्यावर वर्चस्वासाठी निरंतर प्रयत्न करत असतात. कधी हा आपल्यावर म्हणजे एक जण वरचढ होतो, कधी दुसरा, कधी तिसरा वरचढ होतो. हं? आणि मधी आपण असतो बघा. माताजी घ्या पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण. आपलं ना भक्तीमध्ये यायला कुठला गुण हवा आपल्यामध्ये? शुद्ध सत्वगुण. हा लक्षात ठेवा, भक्तीमध्ये यायचंय तर आपल्यामध्ये शुद्ध सत्वगुण असायला हवा. आपण कशात स्थित व्हायचंय? शुद्ध सत्वगुणात. आणि त्यासाठी तुम्हाला आधी सत्वगुणामध्ये यावं लागणार. तर जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात, हा तेव्हा तुम्हाला ह्या सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येतो. म्हणजे काय असतं? तर तुम्ही तुमच्या सगळ्या इंद्रियांनी चांगलं घ्यायला हवं, ठरवून की तुमच्यामध्ये इच्छा, म्हणजे त्यासाठी ना आपण जप करावा लागतो. जप करा, भक्तांचा संग करा, मंदिरांमध्ये जा. हा तुमचा आहार काय आहे, ह्या सगळ्याचा प्रभाव असतो, गुरूंचा आशीर्वाद. हं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या इंद्रियांना जे देता ना, ते सगळं चांगल्या प्रतीचं असायला हवं, शुद्ध स्वरूपाचं. तर हळूहळू म्हणजे हे जे आपण कान, डोळे ह्यानी तुम्ही चांगलं ग्रहण कराल, तर आपल्या शरीराची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होणार. हा आता पण बघा, हे ज्ञान मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि मग आपण सत्वगुणाचा अनुभव घेऊ शकतो. आणि शुद्ध सत्वगुण कशाला म्हणतात सांगा? फक्त आहे ह्याच सत्वगुणात तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली येता. म्हटलं ना मगाशी की हीच ती स्टेज असते की ज्याच्यामध्ये मनुष्य विचार करू शकतो की मी कोण आहे. साधी गोष्ट आहे ना, आपण इथे असलो काय नसलो काय, ह्या सृष्टीला काय फार फरक नाही पडणार आहे. हे निरंतर सुरूच राहतं. मग मी इथे का आलो? हा कोण आहे मी? हे जेव्हा प्रश्न पडतात शांतपणे, हा त्याची उत्तरं शोधताना योग्य आध्यात्मिक गुरु आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आपण ते जे सांगतायत त्या मार्गावर चालत राहिलो, तर आपण शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होत असतो. म्हणजे भक्ती, जेव्हा आपण ह्या सत्वगुणातनं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाशी स्वतःला जोडून घेतो, मी शरीर नाही आत्मा आहे, मी भगवंतांचा नित्य दास आहे, हे समजून त्याप्रमाणे आचरण करायला लागतो ना, तेव्हा आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जात असतो. तर ह्या सत्वगुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपण आधी काय करायला पाहिजे? तर आपल्या सर्व इंद्रियांना तुम्ही एक चांगल्या प्रतीचं द्यायला पाहिजे. डोळ्यांनी भगवंतांविषयीचं थोडंसं वाचन करा, त्यांची अर्चविग्रहांचं दर्शन घ्या. हं? हात वगैरे दिले तर ते जरा भगवंतांच्या सेवेसाठी वापरा. ओके. आणि जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्हाला कुठलंही क्षेत्र आवडत असू दे, त्या क्षेत्राने जरासं कृष्णाशी जोडून घ्या, तर ते सत्वगुण हळूहळू आपले वाढत जातात. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतात. हरे कृष्ण. आता जेव्हा तमोगुण तुमच्यामध्ये वाढलेला असतो ना, तेव्हा हे असं वागण्यामध्ये दिसतं, हे अंधकार. म्हणजे मगाशी म्हटलं तसं रात्री जीवन जगायचं फक्त व्यसनांसाठी. कधीही रात्री झोपायचं, दुपारी उठायचं वगैरे असा प्रकार असतो. आळस असतो, भयंकर आळस, मूर्खपणा. मूर्खपणा का म्हटलंय माहितीये? आता मी तुम्हाला इथे काहीतरी सांगते, तुम्ही थोडासा जीवनाचा वेळ देऊन तो ऐकायचा प्रयत्न करताय. हां, थोडंसं रेकॉर्डिंग पुन्हा वाचताय, ऐकताय सॉरी, किंवा ह्याविषयी घरी पण चर्चा करत असाल ना आपापसात. तर ही लोकं कशी असतात माहितीये? तुम्ही ह्या लोकांना म्हणजे आमच्यासारखे काही सांगू नाही शकत. गुरु ह्यांच्या जीवनात आले तरच ह्या तमोगुणातल्या लोकांचं काहीतरी होऊ शकतं. कारण मूर्खपणा भरलेला असतो त्यांच्यामध्ये. कुणाचं काही ऐकायचंच नसतं. हं. आणि मोह, की सतत वेगवेगळ्या व्यसनांच्या मागे, कधी आता म्हटलं तसं गेम, मोबाईल, नशे, ह्या सगळ्या हे सगळे तुमच्यामध्ये तमोगुणाची वृद्धी झाली आहे, की तुम्ही दुसऱ्याने एखादा 4 शब्द चांगले सांगितले, तर तुम्ही अंगावर मारा बिरायला धावाल, अशा लेव्हलपर्यंत पोहोचलेले आहात वगैरे. हे सगळे तमोगुण. हां. आणि अशा लोकांच्या जीवनात गुरु यावे लागतात. गुरूंच्या वाणीमध्ये ती हे असते. ते जगाई मदाईची गोष्ट सांगितलेली ना, ते ते जगाई मदाई वगैरे ते ह्या गुणात होते. माताजी घ्या पुढची स्लाईड.
हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण. आता ना जेव्हा मनुष्याचा मृत्यू म्हणजे कुठल्या कुठल्या गुणांमध्ये झाल्यावर तुम्ही कुठे जाणार हे कृष्ण सांगतायत. मग सत्वगुणात ज्याचा मृत्यू होतो ना तो उच्चतर लोक ज्याला आध्यात्मिक लोक म्हणतात अशा ठिकाणी जातो तो ज्याचा सत्वगुणात. कारण इच्छा तुम्ही तिकडे जाण्यासाठी ना वितराग भय क्रोध झालेलं असायला लागतं. तर ती लोक म्हटलं ना ऑलरेडी समाधानी असतात. कशाची काही इच्छा वगैरे असं नसतं. कशाच्या मागे धावत नसतात. चांगले लोक. तर त्यामुळे त्यांना मृत्यूनंतर आध्यात्मिक जगत प्राप्त होतं. हं? उच्चतर पवित्र लोक. इथे ना ही जी स्लाइड दिसते सगळ्यांनी बघा. तिथे नारद आहेत बघा. ती दक्ष प्रजापतींची गोष्ट आहे म्हणजे एक. तर सांगते तुम्हाला. कारण ना दक्ष प्रजापती असतात त्यांना ब्रह्मा काय म्हणतात की तुम्ही मैथुनी सृष्टीची निर्मिती करा. मग ठीक आहे म्हणतात आणि ते कारण पृथ्वी सगळं तर झालेलं असतं पण प्रजा तर हवी ना म्हणजे चालवण्यासाठी सगळे सृष्टी. मग पहिले 10,000 मुलं जन्माला घालतात. मोठं व्यवस्थित करतात संगोपन वगैरे आणि त्यांच्या लग्नाचं पाहायचं असतं. मग ते म्हणतात नारदांकडून थोडासा हे घेऊन या ज्ञान भेटून या. गुरु असतात. मग ते नारदांकडे जातात. मग नारद त्यांना सगळं व्यवस्थित सांगतात गृहस्थाश्रमाविषयी आणि म्हणतात की मग तुम्ही असं करू शकता ना हा गृहस्थाश्रमाचा वळसा घालण्यापेक्षा सरळ संन्यासाश्रम स्वीकारा आणि भगवंतांना प्राप्त करून घ्या. हं? कारण गृहस्थाश्रमामध्ये आपण अडकून पडतो, जबाबदाऱ्या जास्त असतात. तर ते त्यांना पटतं आणि एका क्षणात ती 10,000 मुलं नारदांकडून दीक्षा वगैरे घेतात आणि म्हणजे संन्यास आश्रम स्वीकारतात. दक्ष प्रजापतींना हे थोडंसं फार आवडत नाही. मग त्याच्यानंतर परत 5,000 मुलं जन्माला घालतात आणि परत मोठं झाल्यावर तिकडे नारदांकडे जरासं गुरूंकडून मार्गदर्शन घ्या म्हणून पाठवतात. परत असंच होतं. नारद सांगतात सगळं. पुन्हा म्हणतात, पण कसं आहे ना, आपल्या मोठ्या भावांचा जरा आदर्श घेतलात तर आणि संन्यास घेतलात, तर त्यांनी भगवत प्राप्ती केली सुद्धा. तशी करू शकाल. मग परत ही 5च्या 5,000 मुलं नारदांकडनं दीक्षा घेतात आणि संन्यासाश्रम स्वीकारतात. मग दक्ष प्रजापतीला फार राग येतो. आणि ते नारदांना एक शाप देतात, की म्हणतात, की तुम्ही ना माझं गृहस्थ जीवन फुलू देत नाही आहात. मी तुम्हाला शाप देतो, की तुम्ही एका जागी स्थिर नसाल. म्हणजे तुम्हाला स्वतःचं घर असं नसेल आणि तुम्ही कधीच एका जागी स्थिर नसणार आहे. मग नारद म्हणतात, हेही स्वीकार आणि बघा भक्त कसे असतात, की भक्तांना ना काय हे भक्तीमध्ये त्यांना फक्त एक कृष्ण हवे असतात. बाकी काय होईल ते होईल. नारदांनी तो शाप पण स्वीकारला आणि त्याचा उपयोग बघा कसा केला, की सगळीकडे तुम्ही सगळ्या कथांमध्ये वगैरे अगदी असुरांच्या इकडे गेले तरी नारदांवर त्यांचं प्रेमच असतं. हं. तर ह्या सगळीकडे भ्रमण करतात. हां, स्थिर नाहीयेत. पण देतात काय? सतत मुखात नारायण, नारायण असतं आणि ज्या कोणाच्या जीवनात एका क्षणासाठी सुद्धा येतात गुरुतत्व आहे. अद्भुत असे भक्त बनवलेले आहेत. ओके. तर प्रभुपाद स्वामी एकदा प्रसंग आहे असा तो चेष्टेने सांगत होते आपल्या भक्तांना, शिष्य वर्गाला, की जेव्हा वृद्ध म्हणजे अंतिम अवस्था होती ना तेव्हा त्या टाईमात, की आता मी माझ्या आपल्या गुरु शिष्य परंपरेत नारद आहेत आपल्या ब्रह्ममध्व धारेमध्ये. हं. तर आपण पण नारदांच्या शिष्य ह्याच्यामध्ये येतो. मग ते सांगतात, की जसे तुम्हाला वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळत असते, तसे वडिलोपार्जित शाप सुद्धा आपल्याला मिळत असतात. त्यामुळे मी तो घेतला. गुरुनी माझ्या सांगितलं होतं, की तुला भक्तीचा प्रसार जगभर फिरून करायचा आहे. हां, तर मी तो केला. खरं म्हणतात मी आता वृंदावनात थांबतो, कारण मला आता शरीर साथ देत नाही. पण माझा हा शाप तू म्हणजे हे आपल्या परंपरेचं हे तुम्ही आता तुमच्या डोक्यावर घ्या आणि तुम्ही पण कृष्ण भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी आपलं जीवन खर्च करा. असं प्रभुपाद स्वामी सांगत होते. ओके. तर ही अशी गोष्ट आहे, की तुम्ही जेव्हा भक्त जो असतो ना भक्त, ते कशाच्या ह्याच्यामध्ये नसतात. मोह वगैरे ह्या तर गोष्टी फार लांब, पण स्वीकार करण्याची एक क्षमता असते आणि कायही हो, कुठेही जन्म मिळू दे, कायही असू दे. फक्त
भगवंतांशी जोडलेलं राहायला आवडतं. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. तर आहे ना जेव्हा तुम्ही रजोगुणाशी असतात, असंख्य इच्छा, मला हे करायचंय, मला ते हवंय. एक फ्लॅट झाला की दुसरा, दुसरा झाला की फार्म हाऊस, ही गाडी झाली की ती गाडी, त्या घरांमध्ये किती राहतोय, त्या गाड्यांमध्ये किती बसतोय ह्याचा विचार नसतो. तर मला ते हवंय सगळं आणि मी धावतोय, मी करतोय, मी करणार आहे. मग अशी ती वृत्ती असते आणि त्यासाठी नकळत त्यामुळे आपण पृथ्वीचं शोषण बघा किती करतोय. स्वतःच्या वाटणीचं तर संपवत निघालेलोच आहे. जे प्रकृतीने म्हणजे जे मनुष्य सोडून पण बाकीचे पण आहेत ना इथे, त्यांच्या वाटणीचं पण आपण झपाट्याने जंगल, पाणी सगळं संपवत चाललेलो आहोत. पुढच्या पिढीला पण काय ठेवतो की नाही काय माहिती. हे ह्या वृत्तीमुळे रज. मग जर का रजोगुणामध्ये हरे सॉरी कृष्ण. परत लिव्ह आहे. पण काय माहिती थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम असणार. सॉरी थोडंसं परत हे झालं. हा. तर आहे ना, जेव्हा रजोगुणामध्ये माणसाचा मृत्यू होतो ना, तेव्हा तुमच्या इच्छा, तुमची ज्याप्रमाणे इच्छा त्या कर्म करत होता त्याप्रमाणे तुमचं शरीर बनत असतं. अ, कारण ना फळाशी खूप बांधलेले असतात. मी एवढं करेन, कष्ट करेन, मी धावत राहीन, पण मला ते मिळालंच पाहिजे. फळाशी अतिशय बांधलेली असतात. त्यामुळे ती फळं भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा-पुन्हा जन्म घेणं भाग आहे. त्याशिवाय तर थोडंच फळं तुम्ही भोगू शकणार. मग तुम्ही तो सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो. तुमच्या ज्या टाइपच्या कामना होत्या ना, त्याप्रमाणे. अ, म्हणजे ना आता तुमची जे करायला तुम्हाला आवडत होतं, ते कळलं ना? तशा टाइपचं जे रजोगुणात आहे, तुमचे विचार जसे होते तशा टाइप तुम्हाला शरीर मिळणार आणि तमोगुणात मृत्यू होतो त्यांचा पशु योनीमध्येच. म्हणजे दोन्ही तुम्हाला कुठल्या प्रकारची कर्म करताय आणि इच्छा आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. आता खूप उघडं राहायला आवडतंय, तर कृष्ण म्हणतात, की ठीक आहे, झाडासारखं आपलं राहा, म्हणजे काहीच त्रासच नाही. ज्यांना खूप नॉन-व्हेज वगैरे आवडतंय, त्यांना जरा वाघ वगैरे असं शरीर, मांजर. ज्यांना हे कायही खातायत, तर डुक्कर वगैरे. अवैध शारीरिक संबंधांमध्येच इंटरेस्ट आहे, तर मग कुत्र्याचं शरीर वगैरे अशा टाइप. हां. माताजी घ्या पुढची स्लाईड. म्हणजे तुम्ही ज्या कर्मांमध्ये स्वतःला जोडून घेतलेलं आहे त्याप्रमाणे. वाचा. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानतमसः फलम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताची स्क्रीन नाही दिसत आहे का? हरे आवाज पण कृष्ण. येत नाहीये माताजी. थांबा हॅलो. हं. 2 मिनिटं मी वाचते पुण्यकर्माचे तोपर्यंत. फळ दिसतंय, हां. दिसतंय. ओके. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असून ते सत्वगुणी असल्याचे म्हटले जाते. परंतु रजोगुणांमध्ये केलेल्या कर्माचे फळ दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ मूर्खपणा तथा अज्ञान आहे. हरे कृष्ण. हां, आता हे तर कळलं, की तुम्ही पुढचा जन्म तुम्हाला कुठला मिळणार. हां, पण ह्या गुणांच्या प्रभावाखाली आहात ना, त्याप्रमाणे तुम्हाला फळं मिळत असतात ना. तर जी तुम्ही आता तिथे सत्वगुणात केलेलं कार्य, मंदिर उभारलंय बघा. तर जी तुम्ही किंवा भक्ती योगामध्ये सांगितलं होतं बघा कृष्णानी किंवा हे तो कृष्ण काय सांगतात, की तुम्ही जे काही यज्ञ, तप, दान करता, हे तुम्ही मला अर्पण करा. का करायला सांगतात? की ज्याची तुम्हाला फळ बंधनं लागणार नाहीत. तर अशी जेव्हा तुम्ही कार्य करत असता तर त्याचं फळ हे शुद्ध असतं. त्याला म्हणायचं सत्वगुणी फळ, की ज्याची आपल्याला कृष्ण भावना भावित कार्य, की ज्याची आपल्याला बंधनं लागत नाहीत. हां, मग
जे रजोगुणामध्ये करतात ना, ते फॅक्टरीज वगैरे दाखवलंय बघा, त्याचं फळ दुःख आहे. कारण तुम्ही धावणार तर किती आहात हे एक झालं, आणि आत्मा दुःखी राहतो. हा, तुम्ही धावताय आणि मग होतं काय, त्याची फळामध्ये भयंकर आसक्ती, मला जमणारच नाही दुसऱ्याचा वगैरे पुढे माझ्या गेलेला वगैरे. मग एवढी जेव्हा आसक्त आहात, तर ती फळं भोगण्यासाठी तुम्हाला शरीर घ्यावं लागणार. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडता. आणि होतं काय माहितीये, आत्मा भगवंतांपासून लांब जातो ना, तो वाट बघत असतो की कधीतरी मनुष्य शरीराचा उपयोग भगवंतांकडे जायसाठी कराल. त्यामुळे ते म्हटलेलं आहे की त्याचं फळ हे दुःख आहे की तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडता. हा, आणि गुणात केलेल्या कर्माचे फळ मूर्खपणा तथा अज्ञान आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला पुढचं शरीर मगासच्या स्लाइडमध्ये दिलं होतं बघा, पशुयोनी वगैरे मिळते. हा, म्हणजे ऍटलिस्ट मनुष्य शरीर पण तुम्हाला, म्हणजे भगवंतांचं धाम, आध्यात्मिक लोक, मनुष्य शरीर हे तर सोडाच, तर तुम्हाला पशूंचं हे मिळतंय शरीर. मग पुन्हा त्यामुळे त्याचं फळ काय आहे, मूर्खपणा आणि अज्ञान आहे. होतं काय, मग तो आत्मा पुन्हा त्याला वाट ही बघावी लागते की मला कधीतरी हा फेरा पूर्ण होऊन एक मनुष्य शरीर मिळेल, आणि मग तिथे त्या जन्मात काही ज्ञान मिळालं तर भगवंतांकडचा प्रवास सुरू होईल. हं? त्यामुळे तमोगुणाचं हे इकडे जाऊन समाप्ती होत असते. ती जरासं स्क्रीनवर बघा, त्यांनी तमोगुणाचं हे छान दाखवलेलं आहे. ती तिसरी स्लाइड आहे ना, तिसरा फोटो आहे ना, तो बघा सगळ्यांनी, की ते तिथं नेऊन ठेवतो तमोगुण, जिकडे पुढे काय वाटच नाहीये. हं? माताजी घ्या पुढची slide. कृष्ण, सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्ण. आवाज खूप हळू येतोय माताजी. माताजी इंटरनेट प्रॉब्लेम असेल कदाचित. हो, एक ठीक मिनिट, आहे, आपण योजना माताजी परत तुम्हीच वाचावं. एकदम म्हणजे एकदम कमी आवाज येतो. योजना माताजी तुम्ही वाचा हा. पुढपासून. हरे कृष्ण. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्ण. हा, तर तुम्हाला सत्वगुण हे ज्ञानामध्ये स्थित करणार. हे सत्वगुण तुम्हाला म्हटलं होतं ना की त्या सत्वगुणातच आपण मी कोण, कृष्ण कोण, त्यांचा आपला संबंध काय, ह्याच, आणि तो प्रस्थापित, नुसतं पुस्तकी चर्चा पण नाही, तो त्याच्यासाठी भक्तीमध्ये जोडून घेणं, हे सगळं तुम्ही सत्वगुणात, ह्याला शुद्ध सत्वगुण म्हणतात. हा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते ज्ञान येणार, गुरूंच्या सांगितलेल्या मार्गावर चालायची एक हे पण यावी लागते आपल्यामध्ये, बुद्धी, ती सगळी आपल्याला सत्वगुणात येणार. रजोगुण आहे ना, हा तुम्हाला लोभी बनवतो, तुमचं समाधान काढून घेतो, आणि तुम्हाला मग सतत हे काही मिळालं तरी चांगलंच वाटत नाही, हा मला ते हवंय, असं पुढचं पुढचं दिसत राहतं. आणि तमोगुणामध्ये हेच प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतात. हा, म्हणजे तुम्ही ज्या ह्या गुणात स्थित असलात, तर पुढे अशा गोष्टी उत्पन्न होत जाणार जीवनामध्ये. माताजी घ्या पुढची slide. हरे कृष्ण. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. हरे कृष्ण. हा, तर बघा, कृष्णाने इथे काय सांगितलंय, जे सत्वगुणात आहेत ना, ऊर्ध्व गतीने, हा म्हणजे हळूहळू उच्चतर लोकांमध्ये जातात, म्हणजे भगवंतांकडचा प्रवास सुरू होतो त्यांचा. हा, जे रजोगुणी आहेत ते पृथ्वीवर, कारण आता फळं भोगण्यासाठी जन्म तर घ्यायला पाहिजे, मग त्यामुळे पृथ्वीवर. आणि जर का तमोगुणातले, म्हणजे तुमची कर्म ही खूपच हे असतील, म्हणजे काय त्यामध्ये अर्थच नाही, किती काय करताय, मग भगवंत म्हणतात हे शरीर तर त्याच्यासाठी दिलेलं नाही, पण ते जे कर्म करतात ना,
त्याचं फळ म्हणून त्यांचं नरक लोकामध्ये अधःपतन होतं. मग तिथे किती काळ तुम्ही ते नरक लोकातलं काय काय भोगून मग पुन्हा कधी पुढचं शरीर काय मिळेल. तर म्हणजे तू आत्म्याला आपण परमात्म्यापासून किती दूर केलं बघा. हं? हा मग त्याची पुढची स्लाईड. हा तर आहे ना हे ब्रह्मांड आहे. आठवतं ना सगळ्यांना गोलोक चार्ट दाखवला होता एक. तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता हा. आणि त्या चार्टच्या शेजारी व्यवस्थित दिलेलं आहे की कुठल्या ग्रंथातून संदर्भ घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे. सगळं तिथे डिटेल दिलेलं आहे त्या गोलोक चार्ट मध्ये. तर ना हे आपलं ब्रह्मांड असतं. हा 7 आवरणांनी बनलेलं आहे ते. मग त्याच्यामध्ये खाली एकतर हे महाविष्णूंच्या शरीरातून येतात जे कारणोदक समुद्रात असतात किंवा कारणोदकशाही विष्णू. हं? त्यांच्या शरीराच्या ते जेव्हा श्वास बाहेर सोडतात ना शरीराच्या रंध्रातून करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. मग कुठल्या तरी एखाद्या ब्रह्मांडात आपण असतो. मग तिथे एक अजून विस्तार होतो गर्भोदकशाही विष्णू. ते दिसतायत बघा खाली. तर त्यांच्या नाभीमधून कमळ येतं ज्यामध्ये ब्रह्मा प्रकट होतात. आणि ब्रह्मांडाचा बराचसा भाग हा गर्भोदक सागराने व्यापलेला आहे. हा आपण खूप छोट्याशा भागात आहोत. मग त्याच्यानंतर मग ब्रह्मांना ते ज्ञान देतात, सगळी सामग्री देतात आणि मग ब्रह्मा सृष्टीची ह्या 14 लोकांची स्थापना करतात. पण सगळं काही ऑलरेडी दिलेलं असतं हा ज्ञान आणि मटेरियल पण. पण त्याच्यामध्ये चेतना तर हवी ना, त्याशिवाय ही सृष्टी सुरू होत नाही हा. तर परत एक विस्तार होतो क्षीरोदकशाही विष्णू, श्वेतद्वीपात असतात ते. तर क्षीरोदकशाही विष्णू परमात्मा रूपाने प्रत्येक सजीवाच्या हृदयात आणि चेतना रूपाने इथे चराचरामध्ये येतात. हा मग ही झाली आपली ही ब्रह्मांडाची रचना आणि ती 14 लोक आहेत बघा तिथे. ते नावं पण वाचू शकाल तुम्ही झूम करून. हा मग होतं काय ते बघा ते सत्यलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, स्वर्गलोक, अ, मग भुवरलोक, मग भूलोक, मग अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. ओके. तर इथे ना तुम्ही पहा की तिकडे तुम्हाला माता भवानी दिसतायत का सिंहावर बसलेल्या. तर इथल्या हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड तुम्हाला म्हटलेलं ना हे देवी जगत आहे. इथले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण आहेत तर माता भवानी आहेत, पार्वती माता आहेत. हा आणि त्या सिंहावर बसून तिकडे हातात त्रिशूल घेऊन पाहत असतात. जेव्हा आत्मा मुक्त होतो म्हणजे आपल्याला मृत्यू येतो त्याच्यानंतर ना त्या असं सहजासहजी ह्या ब्रह्मांडाच्या बाहेर जाता येत नसतं. भवानी बघत असतात की तुम्ही काय भक्तीमध्ये केलेलं आहे. ती दिसते का हरे कृष्ण ची दोरी दिसते का तुम्हाला. हा ही नामाचीच दोरी आहे जी तुम्हाला भक्तांपर्यंत घेऊन जाऊ शकते. हा नाम आणि भगवंत वेगळे नाहीयेत. तिथं त्या चेक करतात की तुम्ही भक्तीमध्ये किती काय केलंय आणि त्याप्रमाणे केलं असेल तर त्या अजिबात आपल्याला काही त्रास देत नाहीत आणि आपण सरळ भगवंतांच्या धामामध्ये जातो. आणि जर का तसलं काही केलं नसेल तर त्रिविध तापानी परत होतं तसं तुम्हाला इकडे तुमच्या कर्माप्रमाणे हे मिळतं, शरीर मिळतं. तर त्यामुळे ना तुम्हाला ही नामाची भक्तीची दोरीच ब्रह्मांडाच्या बाहेर भगवंतांकडे जायला मदत करणार आहे. हा हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हा मग आपल्याला ना हे जाणायला हवं की हे जे सगळे गुण आहेत ना प्राकृतिक गुण ह्यांच्या प्रभावामुळेच आपण वेगवेगळी कर्म करत असतो. ओके. आणि मनुष्य स्वतःला ह्या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाशी जोडून घेतो, त्यांना जाणतो. जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो. हा आणि म्हणजे थोडस तरी त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत की मी कुठल्या गुणात आहे. आणि आता हे तर कळलंय की आपण कोण आहोत, कृष्णांशी आपला काय संबंध आहे. कृष्णांना तर थोडस तरी आपण किंचितस ओळखलंय.
तर आपण त्यांच्याशी जोडून घ्यायला प्रयत्न करायला हवा. तर तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करतो. म्हणजे ह्या सत्व, रज, तम ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही शुद्ध सत्वगुणात स्थिर होता, जेव्हा कृष्णांशी जोडता आणि आपोआप भगवंतांच्या धामात जाऊ शकता. मग माया आपल्यावर प्रभाव टाकत नाही. तुम्हाला सांगितलं ना, महाराणी कुंतीची शिकवण म्हणून प्रभुपादांचं एक छोटंसं आणि सुंदर पुस्तक आहे. तुम्ही वाचा सगळ्यांनी अवश्य ते. त्यातनं म्हणजे त्या स्त्रिया किती ज्ञानी होत्या बघा. श्लोक आहेत त्याच्यात. म्हणजे भागवतममध्ये कुंती महाराणीने जी स्तुती केली आहे कृष्णांची, ती स्तुती आहे ती. तर ना त्याच्यामध्ये त्या सांगतात, की भगवंत आणि आपल्यामध्ये एक मायेचा पडदा आहे. जर का तुम्ही ज्ञानाने तो दूर करू शकलात, तर चराचरामध्ये तुम्हाला भगवंत दिसणार. हां, आणि त्यासाठी तुम्हाला त्यांना शोधत फिरायची गरजच नाही. तेच तुम्हाला आपोआप 10व्या अध्यायातली चतुश्लोकी गीतेमध्ये सांगितलेलं ना, भगवंतच तुम्हाला मार्ग दाखवणार. हं. आणि इव्हन प्रभुपादांचे गुरु भक्तिसिद्धांत सरस्वती तर म्हणायचे, की तुम्ही बरेच जण मला विचारतायत, की मला कृष्णाला बघायचंय, मला कृष्णाला. तर ते म्हणायचे, की मी असं म्हणतो, की तुम्ही असं कार्य करा, की कृष्ण तुम्हाला शोधत येतील, की कुठं आहे हा माझा भक्त. आले ना शबरीसाठी. हं. आले ना एकनाथांच्या इकडे आले, जनाबाईसाठी आले. आले ना माझा हे भक्त आहे कुठे म्हणून शोधत. तर आपण आपल्या भक्तीमधली कार्य करत राहिली ना, तर भगवंत येतील आपल्याकडे. हं. तर लक्षात ठेवा, की मी ह्या गुणांच्या, ह्या मायेच्या पलीकडे भगवंत आहेत. तर आणि एकदा भगवंतांशी जोडलो, की माया प्रभाव टाकत नाही. मग मी भगवंतांशी कसा जोडून घेऊ? तर त्यांनी सांगितलंय, की ह्या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणा. हं. हां. तो भगवंत त्यांच्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करतो. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. म्हणजे गुणातीत होण्यासाठी तुम्हाला भगवंतांना शरण जायला हवं. वाचा माताजी. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण. हां, मग जेव्हा मनुष्य ना शुद्ध सत्वगुणात जातो, म्हणजे सत्व, रज, तम ह्याच्या पलीकडे. हां, तुम्ही शुद्ध सत्वगुणात स्वतःला स्थिर करता तेव्हा तुम्ही जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्यापासून मुक्त होता. मग हीच मनुष्य जीवनाची खरी 4 दुःख आहेत. प्राथमिक दुःख जी आपण टाळू नाही शकत. तर तीच दुःख ना, आता भीष्मांचं उदाहरण आपण पाहिलं होतं ना, तर आलीच तरी भगवंतांच्या साथीने आपण ती पार करतो आणि याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजे काय? तर ह्याच जीवनात आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. जप करताना जिथे आहात इथेच ती अनुभूती घ्या, की कसं छान वाटतं. मंदिरांमध्ये वगैरे जा. हां, भक्ती सेवेमध्ये जोडून घ्या. हं, हां. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, हे प्रभू, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण. हे प्रश्न पण बघा, हा अर्जुन किती लक्ष देऊन ऐकतोय आणि त्याची प्रश्न म्हणजे आपल्याला उत्तर म्हणून किती ज्ञान मिळतंय. ओके. आता तो काय म्हणजे ते प्रश्न पण विचारताना कसे विचारायचे असतात. तो काय म्हणतोय बघा, की ह्या 3 गुणांच्या पलीकडे असतो, जो शुद्ध सत्व गुणात असतो. तो मनुष्य मी ओळखू कसा? काय असतात अशा मनुष्याची लक्षणं? जसं तिकडे स्थितप्रज्ञेचं विचारलेलं दुसऱ्या अध्यायामध्ये. तसं. आणि लक्षणं काय असतात? त्याचं आचरण काय असतं? हं. बघूयात. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जे प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाहीत किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाहीत, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहे हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो,
जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान यांच्याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण. तर हे जे शुद्ध भक्त असतात ना, हे तुम्हाला सगळे गुण संतांमध्ये दिसणार. त्यासाठी संतांची चरित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा. कसे असतात बघा ते. प्रकाश, आसक्ती, मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाहीत. म्हणजे जरी ते असलं तरी त्यामध्ये म्हणजे त्यांच्याशी गुंतून नाही पडत. कुठले मोह, आसक्ती ह्याच्यामध्ये गुंतत नाहीत. ते त्यांच्याशी मध्ये स्थिर असतात. ते असलं तरी ठीक, नसलं तरीही ठीक. हे सगळे जे आहेत ना, हे भगवंतांशी खूप घट्ट जोडलेले असतात. हं. अं, त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचल आणि निश्चल राहतो. आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो. म्हणजे ते मायेच्या प्रभावाखाली येत नाहीत. ते भगवंतांशी जोडलेले असतात. त्यामुळे ते शुद्ध सत्वगुणात स्थित असतात. हे सत्व, रज ते मगाशी आपण बघितलेली ना आकृती, ते खेचत असतात एकमेकांकडे स्वतः आपल्याला. तर तसं ह्यांच्या बाबतीत होत नाही. ते आतून एकदम स्थिरपणे भगवंतांशी जोडलेले असतात. हं. आत्मस्थित आहेत. जे सुख-दुःखांना सारखंच मानतं. पुन्हा की सुख आणि दुःख ही त्यांना माहीत असतं. ह्या बाह्य परिस्थिती आहेत. ह्या बदलत असतात. आज सुख आहे, उद्या दुःख, परत सुख हे येणार आहे. त्यामुळे मी भक्तीत सोडून देतो, कृष्ण कोण नाहीच आहे वगैरे अशा टाईप काय नसतं. अतिशय स्थिर असतात. आत्मस्थित म्हटलंय ना, त्यांनी आत्म्यामध्ये ला भगवंतांशी जोडलेलं असतं. माती, दगड, सोनं याकडे समदृष्टीने म्हणजे त्याच्याशी त्यांचं काही घेणं-देणं नसतं. ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत ना, त्यामध्ये त्यांना रसच नसतो. जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो. म्हणजे हा माझा मित्र आहे तर मला चांगला आणि तो कोण एखादा माझ्याशी बोलत नाही, तर नाही मग मी त्याला असं काहीतरी म्हणजे नाही, मी पण बोलणार नाही, मग तो माझा नाहीच आहे वगैरे असं काही नाही. सगळ्यांविषयी म्हणजे मैत्रीचा भाव असतो. ओके. धीर आहेत. स्तुती, निंदा, मान, अपमान याकडे समभावाने पाहतो. हे पण दैवी गुण आहेत सगळे हे. तर तुम्ही हे मुख्य असं असतं, की आपल्याला जो चांगला म्हणतोय, तोच चांगला. जरा सुद्धा मनाविरुद्ध कोणी काय बोललं, की झालं. मग आपण त्याच्याकडे अजिबात बघणार नाही वगैरे असं नाही. हे ह्या सगळ्यामध्ये स्थिर असतात. मित्र, शत्रू यांच्याशी समान वर्तणूक आणि ज्याने भौतिक कर्म म्हणजे त्यांची जी सगळी कर्म असतात ही कृष्ण भावना भावित कर्म असतात. ओके. तर ह्यांना गुणातीत म्हणजे ह्यांना म्हणायचं हे जे शुद्ध भक्त असतात ह्यांना म्हणायचं की ते त्रिगुणांच्या पलीकडे भगवंतांशी जोडलेले आहेत. हं? माताजी घ्या पुढची स्लाइड. माञ्चयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापत प्रत उन्नत होतो. हरे कृष्ण. मग भगवंत काय सांगतायत तुम्ही सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन बाह्य परिस्थिती कितीही बदलत राहिल्या तरी तुम्ही कृष्णांशी घट्ट जोडलेले राहायला पाहिजे आणि भगवंतांशी जोडून घेताय ना तर तुम्ही तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तराप्रत म्हणजे आत्म्याच्या स्तराप्रत उन्नत होणारच आहे की मी शरीर नाही आत्मा आहे आणि तो भगवंतांशी तुम्ही जोडले जाणार आहात. त्यासाठी करायचं काय आहे तर तुम्हाला भक्तीमध्ये जोडून घ्यायचंय. भगवंतांकडे जाण्यासाठी ना अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठला मार्ग नाहीये. आणि पूर्ण एकनिष्ठ होऊन सर्व परिस्थितीत. ओके. मनासारखं झालं तर माझे कृष्ण, नाही झालं तर कोण कृष्ण असे नाही. जे शुद्ध त्यासाठी थोडी भक्तांची चरित्र अभ्यासा तुम्ही. भागवतम मधून वगैरे. कसे असतात शुद्ध भक्त. माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी.
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत आणि अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्ण. माताजी, हा ऐकू आलं व्यवस्थित? हा आला आला माताजी. तर हा जो श्लोक आहे ना, जे ध्यान धारणा करतात त्या सगळ्यांना तुम्ही लक्षात ठेवा की बरेच लोक असतात ते ज्योतीवर म्हणजे हे सगळी माया आहे आणि आम्ही ब्रह्मज्योतीवर स्वतःचं ध्यान स्थिर करतो एका प्रकाशावर, असं आपण बरेचदा ऐकतो. तर त्या ब्रह्मज्योतीचा आधारच भगवंत आहेत. ती जे प्रकाश प्रकाश म्हणतात ना, ते तो प्रकाश हा भगवंतांच्या गोलोक धामाचा आहे. हा आणि त्याच्यामध्ये म्हणजे कळलं ना, भगवंतच त्याचा आधार आहेत, भगवंतांच्याच धामाचा तो प्रकाश आहे. आणि जेव्हा तुम्ही ध्यानधारणा त्या प्रकाशाची करत असताना, तर तुम्ही मॅक्झिमम त्या म्हणजे सच्चित आनंद मग त्या प्रकाशापर्यंत उन्नत होऊ शकता. हा शाश्वत ज्ञानमय आनंदमय मग त्या शाश्वत स्तरावर त्या ब्रह्मज्योतीपर्यंतच उन्नत होऊ शकता. पण भगवंतांच्या ज्ञानमय किंवा आनंदमय स्वरूपाला तुम्ही जाणू नाही शकणार. त्या जे भक्त असतात, जे भक्ती सेवेमध्ये जोडले जातात ना, ते भगवंतांच्या आनंदमय स्वरूपाशी जोडले जातात. हा आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. पण एनी हाऊ तुम्ही हा श्लोक लक्षात पण ठेवा की आणि कोण असलं तर त्यांना सांगा की तो प्रकाश विनाकारण नाही. एक सायन्सचा नियम आपल्याला माहितच आहे ना, की जिथे प्रकाश आहे तिथे त्याचा स्रोत असणार, सोर्स असणार ना कुठेतरी. त्याशिवाय आपोआप तर हे येणार नाही प्रकाश. तर तो जो मूळ स्रोत आहे तो भगवंत आहेत. हा त्यांच्या प्रकाश आहे जो हा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हटली जाते. हं? हा माताजी घ्या पुढची slide. ओके. तर तसा अध्याय छोटासा आहे आपण पाहिलं. आणि मी म्हंटल तसं की हा अध्याय आहे ना, हा तुम्हाला दृष्टी देतो आत्मपरीक्षण करायची की मी कुठल्या गुणात स्थित आहे. आणि मार्ग पण कृष्णाने सांगितलेले आहेत की तुम्हाला पहिल्यांदा सत्व गुणात यायचंय आणि तिथून पुढे कृष्णांशी जोडलो की शुद्ध सत्वगुण. तर अवश्य प्रयत्न करा, बघा कुठल्या गुणात आहात. आणि आपल्याला जराशी दृष्टी देतो हा अध्याय की आपल्याला आजूबाजूच्यांकडे वगैरे पण पाहून कळतं की हे काय चाललंय इथे, कुठल्या गुणांमध्ये आहेत. तर काय काय बघितलं की 3 गुण लक्षात ठेवा, नावं सत्व रज आणि तम. मग त्या गुणांची वैशिष्ट्य बघितली. कसं मग त्या प्रभावाखाली माणूस कसा वागतो, तो मृत्यूनंतर पुढे कुठे जातो हे कृष्णाने सांगितलं. आणि गुणातीत कसं व्हायचं हे पण सांगितलं. आणि कृष्णांकडे जायचंय तर तुम्हाला तुमची सर्व द्वारं जी आहेत ही ज्ञानाने प्रकाशित करावी लागणार. त्यासाठी गुरु महत्वाचे असतात. चालेल मग बघा माताजी, झालाय आपला आजचा अध्याय. हरे कृष्ण. तर हे करूया माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. आणि आहे आज आपल्याकडे वेळ आहे, प्रश्न कोणाला काय असले तर विचारा. माताजी, कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायला